पत्र पण इथे कसं काय? अगं तुझ्या अभिजितचं पत्र दिल्लीहून आलंय. पण हे बघ त्यावर तिहार जेलची काय? तिहार जेल? बापरे, तिहार जेलमध्ये डेकोरेशन आहे का? नाही म्हणजे तो या पत्त्यावरती पत्र पाठवत नाही कधी आणि नेमकं हे पत्र त्यांनी इथे पाठवावं. बापरे, निशाताई प्लीज या पत्राच्या संदर्भात तुम्ही रणजित साहेबांना काही सांगू नका हो प्लीज. तुझे वैयक्तिक बाब आहे. हो ना, पण हे पत्र मला तिहार जेलमधून आलंय हे जर साहेबांना कळलं तो काय लायकीच आहे ना सगळ्या दुनियेलाच माहिती. नाही म्हणजे त्याचं काय आहे? काय झालं काय माहितीये का? म्हणजे माझा अभिजित आहे ना त्याला रणजित साहेब चांगले ओळखतात पण अभिजितशी माझे संबंध आहेत हे त्यांना ठाऊक नाहीये. निशाताई तुम्ही मला वचन द्या की तुम्ही ही गोष्ट त्यांना सांगणार नाही. सांग अगं आधी पत्र तर वाचतो. हो वाचते. निशाताई अजून एक आनंदाची बातमी सांगू का तुम्हाला? येत्या 26 जानेवारीला माझ्या अभिजितची तुरुंगातून मुक्तता होणार होती पण एकंदर त्याचं चांगली वर्तणूक पाहता त्याची उद्याच तुरुंगातून मुक्तता होणार आहे. अरे वा. निशाताई या बाबतीत जर तुम्ही रणजित साहेबांना कोणीच सांगू नका नाहीतर ती मला इथून जाऊ देणार नाहीत. मला ते अडवतील म्हणजे मला आताच निघायला. पद्मा जाऊ देणार नाही म्हणजे अगं तुझ्या प्रियकराला भेटायला तू कोण मला अडवणार? नाही म्हणजे माझा अभिजित पद्मा तू अशी अडखळतेस का? कोण आहे अभिजित? कोण तरी? नाही म्हणजे माझा अभिजित पद्मा साहेब अरे वाटतं. निशाताई प्लीज या पत्राच्या संदर्भात तुम्ही काय सांगता? नाही अगं पद्मा मला वाटतं बेडरूम मध्ये असशील. तू असं लांब का पडतोस माझ्यापासून? म्हणजे बेडरूमची ॲलर्जी आहे का? तुझी एनर्जी. अरे मग तू लग्न का केलंयस माझ्याशी? तुझ्याशी कोणी केलंय लग्न? मी लग्न केलं आहे सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीशी. अच्छा, आज 2 ऑक्टोबर आहे ना म्हणून तोंडात सत्य बाहेर पडलं. रात्रभर होतास कुठे? बसलो होतो मित्रांबरोबर. फारच आग्रह केला त्यांना काही काम करता. कसं आहे तुझी समजूत काढू शकतो पण त्यांची समजूत काढू शकत नाही ना. चेकबुक कुठे? अच्छा म्हणजे चेक हवा होता म्हणून घरी आले नाही का? तू आलोच नसतो. एक चेक लिहायला गेलो. चेष्टा वाटते का? एक बाहेर माणूस उभा आहे पैशांसाठी आणि एखाद्याला किती वेळ ताटकळत ठेवायचं? साला मारण्याच भेटला का पळून जातोय का कुठे? आणि पळायचं तरी कशाला? घरात सोन्याची खाण असताना. ऐकू येत नाही का तुला? ऐकते रणजित. यापुढे तुझ्यासाठी माझ्या तिजोरीचे दरवाजे कायमचे बंद झाले म्हणून समज. चेकबुक कुठे तेवढं सांग. चेकबुक मी लपवून ठेवले नाही सापडणार तुला. चेकबुक कुठे? एक मिनिट. तो बाहेर माणूस उभा आहे त्याला आतमध्ये पाठवून दे. सांग चेक तयार आहे म्हणून. ऐकलंस ना? चेक तयार असल्याचा निरोप पोहोचलाय बाहेर. चेक लिहायला घे. मला बाहेरच्या माणसासमोर शोभा करून घ्यायची नाहीये. रणजित मी पुन्हा कलकत्त्याला जाण्याचा निर्णय घेतला. शक्यच नाही. आणि तिथल्या कोर्टात घटस्फोट घेणार आहे तुझ्यापासून. तुझं स्विस बँकेचं शिखर सर करण्यापूर्वी असल्या गोष्ट होऊ देणार नाहीये. आणि एकदा का शिखर सर केलं की तुझी पालखी कांद्यावर घेऊन वाजत गाजत राजघाटात न्यायची जबाबदारी माझी. अरे म्हणजे तू पैशासाठी माझे प्राण कसे? You won't believe.
पैशांसाठी माझे प्राण सुद्धा घेईल. त्याच्या हातून मरण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. हा पण आत्महत्या तरी कशाला, तू असताना. छान जमणार तुला, म्हणजे कॉमेडी आणि मेलोड्रामा एकाच वेळ. थँक्यू. रणजिता, आला दलिंदर सर. रणजित आहे का घरात? आज जरा पैसे घेतल्याशिवाय सोडत असतो मी. I hope I will not disturb you. नॉट ॲट ऑल. या, तुमची ओळख करून देतो. या मिसेस रणजित परदेशी. नमस्कार. आणि हे सुब्रमण्यम माझे जवळचे स्नेह, यांचं मी देणं लागतो. देशील रे, देशील हा? पैसे देशील. आता आलोय तर 5 मिनिटं बसायला तरी दे. मॅडम, नाही म्हटलं तुमच्या आणि माझी प्रत्यक्षात प्रथमच भेट होते नाही का? नाहीतर तुमचा मिस्टर नेहमी उल्लेख करत असतील ना सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर सुब्रमण्य, यापुढे ना ही कोंबडी अगदी कुडूक झाली, त्यामुळे त्याचं कर्ज तोच फेडेल. रणजिता, मस्करी करते. मस्करी म्हणे. चेकबुक दे. चेकबुक मी लपवून तुला ऐकू येत नाही. निशा, चेकबुक दे. अरे मार, मार मला, मार. हेच हवंय मला. या सगळ्यासोबत तुम्हाला मारशील आणि माझं घटस्फोटच काम अगदी सोपं झालं म्हणून समज. ए बाबा रणजिता, तुला घटस्फोट मिळेल तेव्हा मिळेल, पण आज जर का माझे पैसे मला मिळाले ना तर माझी बायको माझ्यापासून घटस्फोट घेतल्याशिवाय राहणार नाही बघा. 2 मिनिटं. चेक तयार होतो. निशा चेकबुक. निशा चेकबुक दे. चेकबुक त्या पेंटिंगच्या मागे लपून ठेव. अगोदर सांगायला दाखले बसली होती का तुझी? नाव लेडीज अँड जेंटलमेन, मेंटेन पिन ड्रॉप सायलेंस. आता काही क्षणात आमच्या धर्मपत्नीच्या बँक बॅलन्स मधून काहीसा अंश मिस्टर सुब्रमण्यमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे. मिस्टर सुब्रमण्यम, तुमचा एकूण फिगर सांगा. माझा फिगर म्हणजे ते काल रात्री जुगारात हरलास तेवढे देणार आहे की मागचं पुढचं सगळं तुम्ही अकाउंट टाकणार आहे? मागचं पुढचं सगळं क्लिअर करतो. एका दुसऱ्या शून्याने काही फरक पडणार आहे का? बरं सांगतो रे बाबा, माझा फिगर सांगतो. हा, 40,000. ऐकलंस का? 40,000. 4 वर 4 शून्य. याला घ्या. रणजित, माझं ऐक. दिशा. साहेब! साहेब! हातातून रक्त येतंय तुमच्या. हे घ्या. सुब्रमण्यम, आय एम रिअली सॉरी. हे बघा, येथे 48 तासात तुमचे पैसे द्यायची जबाबदारी माझी. 48 तास म्हणजे 2 दिवसात काय? हो. तसं प्रॉमिस नोट मध्ये लिहून देतो ना तुम्हाला. हे बघा, माझी गोव्याला प्रॉपर्टी आहे. ती मॉर्गेज लोन येणाऱ्या पैशाची तुमची पूर्ण रक्कम देऊन टाकतो. ते मला तिथून जाऊन येण्याएवढा अवधी हवाय बस. आय गो विल बाय प्लेन अँड कम बाय प्लेन. हे बघ, 48 तास हे डेडलाईन आहे एवढं मात्र लक्षात असू दे. हो, तशी प्रॉमिस नोट मध्ये लिहून देतो ना तुम्हाला. चला, आपण पेपर तयार करून घेऊया. हो. बरं, आता हे बरोबर का ते लवकर काम आठवू द्या. हो. बरं, कसं राहणार तू? निशाताई, चेकबुकचं मी सांगणार नव्हते, पण त्यांनी तुम्हाला मारझोड करू नये ना म्हणून सांगावं लागलं. नाही म्हणजे मी काल साफसफाई करत होते ना तेव्हा माझं लक्ष गेलं. पद्मा, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. कोणता प्रश्न? तुरुंगातून सोडून येत असलेल्या अभिजितला तू भेटायला जाणार आहेस, हे रणजितला का कळता कामा नयेस? कोण आहे हा अभिजित आणि नेमकं कुठल्या अपराधासाठी त्याने तुरुंगात जावं लागलं? माझा अभिजित निरपराध आहे. आणि त्याला तुमच्या रणजितमुळे तुरुंगात बसावं लागलं. रणजितमुळे? हो, दिल्लीत एका बँकेच्या दरोड्यात रणजित साहेबांचा हात होता. बँकेच्या दरोड्यात? हो, पोलिसांनी चुकून अभिजितला अटक केली.
अभिजित मुलाचा न करता गप्प बसला? हो, तो बळीचा बकरा झाला. अगं, बळीचा बकरा? पण कशासाठी? तो भावासाठी आयुष्यभर त्याग करत राहिला. अगं, पण मग कारणाशिवाय त्याग कसा काय? अभिजित म्हणजे अभिजित हा बरा होता रणजितचा भाऊ आहे. काय हो जमीन चांगले आहे रणजितला भाऊ आहे कुठे? हो जमीन आहे. चांगले आहे काय अभिजित हा रणजितचा सख्खा भाऊ आहे. पण रणजित मला कधी बोलला नाही. तुम्हाला ही गोष्ट कळता कामा नये असं त्याने मला बजावून ठेवलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अभिजित रणजितचा सख्खा भाऊ? हो, आणि त्याच्यापेक्षा 1 वर्षाने लहान. बापरे, माझा विश्वासच बसत नाही. अभिजित रणजितचा सख्खा भाऊ? 1 वर्षाने लहान. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही इडवासला होतो ना, तेव्हा सिनेमा पाहायला गेलो होतो. तेव्हा एक बाई अचानक धावत आली आणि रणजितला विचारली, "हाऊ इज युअर ब्रदर?" तेव्हा मी विचारल्यावर रणजितने लगेच टॉपिक चेंज केला. बरोबर आहे. आणि ते सगळे प्लॅन कोण? रणजितचाच भाऊ. हो, आणि तो यावेळी रणजितसाठी तुरुंगात आहे. साहेब जसे तुम्हाला छळतात ना तसे अभिजितला छळायचे, म्हणून हा कंटाळून दिल्लीला गेला. तर ही स्वारी त्याच्या मागोमाग दिल्लीला गेली. इथं मुंबईत त्या बँका नव्हत्या का? पण नाही, माझ्या अभिजितला त्रास द्यायचा होता ना, म्हणून. आता अभिजितच्या सुटकेची बातमी रणजित साहेबांना का कळू द्यायची नाही याचं उत्तर आलं असेलच ना तुमच्या लक्षात. नको. पद्मा, तू आज दुपारच्या फ्लाईटने दिल्लीला जा. अभिजितला भेट. इथे परत कधीच येऊ नको. मी सांगते माझा ऐक. इथे परत कधीच येऊ नको. कुठेतरी छान लांब जा. सुखाने संसार कर. मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार. आपल्या पाठीशी कोणीतरी उभा आहे म्हटल्यावर अभिजितचा आत्मविश्वास वाढला. आजपर्यंत त्याच्यावर भरपूर अन्याय झालाय हो. उद्या हा आपल्या सख्या भावासाठी फाशी सुद्धा जाण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. काय? फाशी? हो. अगं पद्मा, कायदा हा गाड्यावरच असतो. पण तुम्ही लोक समजता तेवढा नसतो. अहो, हे रणजित साहेब अभिजितला भेटायला म्हणून एकदा दिल्लीला गेले. त्याचं आयडेंटिटी कार्ड चोरलं आणि तिकडच्या बँकेवर दरोडा घालून पसार झाले. पण जाताना ते आयडेंटिटी कार्ड बँकेच्या आवारात टाकलं. त्या आयडेंटिटी कार्डवर नाव, पत्ता, फोटो सगळं काही होतं. आणि अभिजितला ज्यावेळी अटक झाली ना त्यावेळी तो कामावरती होता. अगं पद्मा, पण तुरुंगात टाकण्यापूर्वी कोर्टात केस चालली असेल ना? आणि आरोपींनी आय विटनेसला ओळखायलाच हवं. हो, पण दरोडा टाकणारा हाच माणूस असं प्रत्येकाने अभिजितच्या बाबतीत सांगितलं. नाही, पद्मा, असं होणं शक्यच नाहीये. एक महत्वाचा मुद्दा सांगायलाच विसरले. महत्वाचा मुद्दा म्हणजे अभिजित आणि रणजित काहीच फरक नाही. फरक नाही म्हणजे दिसायला दोघेही सारखेच. म्हणजे कोण अभिजित आणि कोण रणजित हे पाहणारा ओळखूही शकला नाही. एवढा साम्य. म्हणजे ते जुळे भाऊ आहेत का? दोघात साम्य असायला ते जुळेच असायला हवे असा कुठे नियम आहे का? रंजिता, चल ये. चला, ऑल इज वेल दॅट्स एंड. तेव्हा आय विश यू गुड लक. थँक्यू. ईश्वराने असा नुसताच चिरला गेला नाहीये, आर्थिक दृष्ट्या सुद्धा तो आता लुळा पडलाय. अरे रंजिता, ते आता जे धनरेशात कट झाली आहे गेली. बरं मॅडम, मी तुमची माफी मागतो, कारण माझ्या उपस्थितीमुळे तुमच्या दोघात आपला बेबनाव झाला. तेव्हा हो, तुम्ही का माफी मागताय? हा माणूस दारू पिल्यानंतर स्वतःला सांगू शकत नाही. त्याच्या अंगात जणू राक्षस संचार. अहो, किती बदल झाली. हा?
40 तास तरी जमलं तरी वा ट्राय टू अंडरस्टँड. ॲम्ब्युलन्स काम ना ठीक आहे. तो गोव्यावरून आलो की जी समजूत काढतो. काय सांग मॉडर्न सौदा जपून कर आणि काय होतंय ना ते कळव मला. आय डेफिनेटली कॉल. हे बघ, तो पास्कल वाईन शॉप आहे ना नाक्यावरचा, तो येणार आहे इकडे. त्याला 5,000 रुपये द्यायचे. काय सरीजी तुझ्याकडे मागत नाहीये. सरीजी सुब्रमण्यम तुला आणून देतील ते तेवढे त्यांना दे. रणजिता 40,000 ऐवजी 45,000 देतो म्हणजे झालं. पैसे कधी आणून देऊ ते सांगा. म्हणजे तुम्ही कुठे बाहेर? कधी मी घरीच ठीक आहे, उद्या आहे. म्हणजे पास्कल येण्यापूर्वी या म्हणजे झालं. हो हो नक्की. ठीक आहे. चल. गरीब नवऱ्याची चेष्टा करतेस का तू? अगं येण्याजाण्याचा खर्च सुद्धा मिस्टर सुब्रमण्यम करणार आहे. रणजिता डोंट वरी बाय बॉय. काळजी कशाला करताय? ही नवग्रहाची अंगठी ठेवा ना. ए बाबा माझे तर पैसे असेल घेऊन जा पण तुझी आणखी नको रे बाबा. कड्याची पावर आता संपत आलेली आहे. ठीक आहे. ठीक. चला आता मॅडम येतो. यशा डार्लिंग बाय. चल लवकर आपलं काम करूया रे बाबा. चला चला. पद्मा पद्मा बाहेर त्यांचं काय बोलणं चाललंय ते ऐकव मला. सांग. साहेब त्या माणसावरती रागावले. हा तो माणूस सॉरी बोलला. बरं. हा तो माणूस मागे बसत होता पण साहेबांनी त्याला जबरदस्ती करून पुढे बसवलं. बरं. बसले आता दोघे गाडीत. हा बसले बसले. गाडी स्टार्ट होत नाहीये. गाडी स्टार्टच होत नाहीये. पण गाडी का स्टार्ट होत नाहीये? झाली झाली झाली. गाडी स्टार्ट झाली. अगं ते जाते तू ये इकडे. पण साहेब त्या माणसाला झापत खाऊ ते कळलं नाही. अगं, वरती गेल्यावर नक्कीच त्याचा भावाचा टॉपिक काढला असेल आणि माझ्यापासून ती गोष्ट लपवून ठेवली आहे ना म्हणून तो रागवला असेल. चला कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं झालंय मला. पद्मा काय? पद्मा 2 दिवस रणजित मुंबईत होता. हा तेव्हा तू तुझ्या बेजीला असं इथेच का नाही घेऊन येत? इथे नको नको. पद्मा अगं मी सांगितलंय म्हणून सांग त्याला. मी आग्रह केलाय म्हणून सांग. मला तो इथे फक्त 15 मिनिटांसाठी हवा. बरं त्याचं काय आहे? अगं त्याला प्लीज सांग की निशा वहिनीने बोलवलं. नाही म्हणजे हे बघ. अभिजित इथे कशासाठी हवाय तुम्हाला? ते नाही सांगत पण मला फक्त 15 मिनिटांसाठी हवाय. हे बघ यासाठी मी तुला 25,000 रुपये देईन. 25,000? 25,000. पद्मा अभिजित आणि रणजित दिसायला दोघेही सारखे. आली बस कोण अभिजित आणि कोण रणजित ओळखताच येणार नाही. अगदी बरोबर. पद्मा कोणीतरी सांगितलंय आपल्या एका गालावर चपराक मारल्यावर दुसरा गाल पुढे कर. का माहितीये का? कारण माणूस एक थप्पड खातो तेव्हा बेसावध असतो पण दुसऱ्या खेपेस तो सावध होतो. शत्रूची चाल त्याला माहिती असते. त्याचा डाव उलटून टाकायला तुमच्याकडे अवधी असतो. म्हणजे काहीतरी भयानक डाव शिजतोय तर तुमच्या मनात. डाव नाही जुगार. देवाणघेवाण तुझ्या माझ्या आणि सौदा मात्र रणजितचा.
ठीक आहे चाल. पार्टी मिळाली ना मग बरं. पद्माला जरा मी बाहेर पाठवली. का रे? हो मी सांगेन तिला माझी काळजी घ्या. तू का काळजी करतोय? बाय. आले कसे नाही अजून? पद्माने जर अभिजितला आणलं नाही ना तर सगळं घोळ होऊन जाईल. पद्माने माझा शब्द पाळला पाहिजे. तसं म्हणाली तर आहे की मी आहे. बघ थोडं नाही आली वाटतं. पद्मा ईशाताई, हा पद्मा पद्मा अभिजित कुठे? तो सुटला नाही का तुरुंगातून? तो सुटला. मग तो इथे का नाही आला? पद्मा हे बघ तुम्हाला शब्द दिला होतास की तो आणशील त्याला. तो कुठे आहे? नाही म्हणजे त्याचे काय आहे, त्याला इथे यायला भीती वाटते ना. कशाची पण? अगं रणजितनी पणजीहून फोन केलाय की मला. हा का नाही आला इथं? घेऊन यायचं ना त्याला इकडे. नाही म्हणजे तो आलाय पण तो रिक्षात बसलाय ना. तो घरात सोडून रिक्षात काय करतोय तो? बोलव त्याला. हो हो बोलवते. अभिजित अभिजित अरे इकडे इकडे. तिकडे कुठे? इकडे इकडे. हा घे हा घे घे. अरे हे चोरासारखा इकडे तिकडे काय म्हणतोस? कोण आहेस का तू? गेला. बसा ना, बसा. अभिजित ही तुझी बहिणी ना निशा. आय मीन निशाताई. अभिजित बसा ना. पद्माने सगळं सांगितलंच असेल ना? सगळं सांगितलं पण रणजित ते लग्न केलं ते सांगितलं नाही. काय माणूस आहे हा? बरं हरकत नाही. तुम्ही चहा घ्याल का? पद्मा चहा करतेस ना? हो, करते. हां. आणि सिगरेट तुरुंगात दिल्यावर सुटलीच असेल. हां. वहिनी, मी खरं सांगतो त्या दरोड्याशी माझा काहीच संबंध नाहीये हो. अहो मला कल्पना आहे. तुम्ही बसा ना. म्हणजे आता तुम्हाला पद्मा सगळं सांगेल आहे. पण माझी ह्या घरात रणजित बरोबर मी एकही क्षण सुरक्षित नाही. हो काल जेव्हा तुमचं पत्र आलं तेव्हा मला कळलं की रणजितला एक भाऊ सुद्धा त्याच्याच तेव्हाच माझ्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. कल्पना? हो अफलातून कल्पना. थोडासा स्वार्थाचा भाग आहे पण सगळ्यांचंच कल्याण. म्हणजे तुम्ही चहा घ्या, मी माझी योजना सांगते. योजना? कसली योजना? ए पहा निशाताई, आम्हाला तुमच्या कुठल्याही कारस्थानात सामील व्हायचं नाही सांगून ठेवते. माझे तेच म्हणणं आहे. नाही माझी योजना यशस्वी होण्यासाठी मला तुम्हा दोघांचीही गरज आहे. हे पहा निशाताई, तुमचं सगळं म्हणणं खरं आहे. पण माझा शब्द मी पाळलाय. अभिजितला मी इथे आणून उभा केलाय आणि त्या बदल्यात तुम्ही मला जी रक्कम देणार होता ना त्याची ताबडतोब व्यवस्था करा म्हणजे आम्ही जायला मोकळे होऊ. नाही पद्मा असं तडकाफडकी निघून जाण्याचा अविचार करू नकोस. मला रणजितच्या तावडीतून सुटायचंय. अगं मला घटस्फोट हवाय. हो मग घ्या ना. तुम्हाला कोणी अडवलंय? रणजितने तू माझा जीव घे पण घटस्फोट देणार नाही. मग त्याला आम्ही काय करणार? अगं तुम्हीच खूप काही करू शकता आणि विशेषतः हो भाऊजी तुम्हीच. म्हणजे तुम्हा दोघा भावांमध्ये असलेल्या सामन्याचा रणजितने अनेकदा फायदा घेतला. मीही तेच करणार. आपल्या फायद्यासाठी हे करून घेणार. तुम्हाला फक्त काही तासांसाठी रणजितची भूमिका करावी लागेल. रणजितची भूमिका? मी समजलं नाही. पद्मा? मी सांगते ना. म्हणजे जो कोणी ऍडव्होकेट सॉलिसिटर आपण ठरवू त्याच्यासमोर तुम्हाला फक्त कबूल करावं लागेल. काय? की मी रणजित परदेशी निशा परदेशीला घटस्फोट द्यायला तयार आहे. त्यानंतर संबंधित कागदपत्रांना अगदी रणजितची सही करावी लागेल.
काही धाडस होणार नाही. हो, बाहेरचा कुणी वेडा माणूस सांगेल की मी रणजित नाहीये म्हणून. अहो, त्या बाबतीची आवश्यक काळजी आपण घेऊच. पण पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रणजितची प्रॉपर सही. नाही नाही, हे एवढं धाडस करायचं म्हणजे हे बघा, मला नाही जमणार. हे रणजितला कळलं ना. नाही, पद्मा तू सांग ना यांना. एक गप्प बसायचं ना, मुकाट्याने गप्प बसायचं, अजिबात हालचाल करायची नाही. हे बघा विचार, अरे मी मान्य करते की आयुष्यात तू कधीही रणजितची जागा घेऊ शकत नाहीस, पण त्यातूनही काही मार्ग निघतो का नको बघायला. तेच. अरे मी कुठे याला भाषणबाजी करायला सांगते. मला फक्त केवळ त्याची उपस्थिती हवी आहे. एक सही हवी आहे. निशांती, समजा या गोष्टीसाठी मी जर अभिजितला तयार केला तर तुमची कितपत तयारी आहे? तयारी याची व्हेरी गुड. तुझी काय अपेक्षा आहे पद्मा? 1,75,000 होते, प्लस ह्याला इथे घेऊन आले त्याचे 25,000. अगं, रक्कम जरा मोठी वाटते. हो, माझंही तेच म्हणणं आहे. तुझं म्हणणं विचारले का कोणी? गप्प बसते. 2 लाख, 2 लाखात एक तांबडा पैसा सुद्धा कमी गेला नाही. परिस्थितीचा चांगलाच फायदा घेते पद्मा. हो ना, तुमच्याकडूनच शिकले मी. तू हुशार आहेस आणि चालाक सुद्धा. हे बघ, मला या कामात अशीच माणसं. आणि या सौद्या पारडं तुमच्या बाजूने जड आहे, हे काय मला समजत नाही. आणि 2 लाख निशाती तुमच्यासाठी किस छाडकी पत्ते. पण माझं काय म्हणणं आहे, तिला कोणी विचारले गप्पा बस. निशाते, मला सांगा, तुम्ही हे सगळे पैसे आम्हाला केव्हा आणि कसे देणार? हे बघ, 50,000चा चेक मी तुम्हाला आत्ता देते. 50,000चा दुसरा चेक अभिजित रणजितची तालमीला सुरुवात करेल तेव्हा. आणि तिसरा चेक अभिजित रणजितची तालीम करून झाल्यावर. आणि चौथा चेक अभिजितने रणजितची प्रॉपर सही केल्यावर. या तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. ऐकलंस का तू? ऐकलं, पण माझंच कोणी ऐकून घेत नाहीये. मला नाहीये काय मान्य. अरे अभिजित, अरे वेडा आहेस का तू? अरे 2 लाख आहेस कुठे? अरे या 2 लाखात आपल्या आयुष्याचं कल्याणच झालं समज. म्हणजे पैशाचा मुद्दा महत्वाचा नाही आहे. महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे की अभिजित हे रणजित साहेबांची कशी भूमिका निभावतोय हे बघायचं. आणि हेच आव्हानाचं शिवधनुष्य असं मला वाटतं. येस, आता रणजित सारखं थोडंसं ग्रेसफुली चालू लागतं. अहो भाऊजी, ग्रेसफुली. ऐटीत झाले ते ऐटीत. मला नाही येत ऐटीत चालायला. अरे पण अवघड आहे म्हणून असं अवघडल्यासारखं चालायला हवंय का? अरे ऐटीत चाल, ऐटीत. म्हणजे रणजित साहेब चालतात ना तसे ऐटीत चाल. तू नाही समजला, थांब मी दाखवते. हे बघ, असं समजला? कोणाला? मी आहे. इकडे आणि इकडे फेस करून बघा. पद्मजा कोण आहे? मी सुब्रमण्य. हा आलेच आलेच. इकडेच बघायचं. या. गुड मॉर्निंग मिसेस रणजित. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही एवढं लवकर आला? तुम्हीच म्हणाला की कधी या म्हणून. हो, बरोबर. या पद्मा, चहा नको नको मॅडम, मी चहा वगैरे नको, घाईत आहे. शिवाय गाडी सुद्धा बाहेर पार्क केली आहे. बरं आहे. ओ व्हॉट अ सरप्राईज. अरे रणजिता, तू कधी आलास गोव्यावरून?
पार्टी एअरपोर्टवरच भेटली वाटतं. थांबलो नाही जास्त वेळ, लगेच आलो. म्हणजे नेक्स्ट फ्लाईट नाही आलाय तो. हो. हा म्हणजे पार्टी नक्कीच एअरपोर्टवर भेटली असेल. असं नका, त्याची जरा तब्येत बिघडली आहे. हो. काय झालं? विमान लागलं. म्हणजे दारू पिऊन पिऊन तब्येत खूप खराब झाली. ए रंजिता, अरे काय आरंभलं ते? हिला पद्धत झाली पाहिजे. दिवस भ्रष्ट होईल असे. हो मॅडम, लक्ष द्या या माणसाकडे. हा ही काय पद्धत झाली पाहिजे. बरं मी 5,000 रुपये घेऊन आलो. हो, पास्कलला द्यायचे ना पैसे? हो, हो. द्या ना माझ्याकडे द्या. नाही तो आता इथे हजर आहे तर त्याच्याकडे कशाला देऊ? हो, हा माझ्याकडे दिले तरी चालतील. माझ्यावर विश्वास आहे ना तुम्हाला? मॅडम तो आहे ना माणूस समोर, मला त्याच्याकडेच द्यायचे. वा बाजूला. ए बाबा रंजिता, हे तुझे 5,000 रुपये घे रे बाबा, मोजून ये. हा बरं कशी झाली गोव्याची ट्रिप? काम झालं ना आपलं? काम झालं, आपण नंतर बोलू. काम झालं ना, नंतर नाही बोललास तरी चालेल. हो, म्हणजे काम झालंय. माझ्यावर विश्वास आहे ना तुम्हाला? हा, चालेल. ए रंजिता, अरे काय आरंभलंय काय या माणसाने? म्हणजे मी काय म्हणते, तू जरा बेडरूम मध्ये जाऊन पड ना, म्हणजे बरं वाटेल. हो ना? गुड आयडिया, गुड आयडिया. पण ते मी काय म्हणतो, त्याला 5,000 रुपये देते एका रेसिपीवर त्याची मला सही करून दिली म्हणजे झालं. सही? हो. अरे बा, माझं डोकं गरगरायला लागलंय. अरे बापरे, चक्कर आली बहुतेक. हो. ए बाबा रंजिता, अरे माझी सही आहे. हो, मॅडम सही तरी देऊ. मी करेन सुब्रमण्य. माझ्यावर विश्वास नाहीये का? मॅडम हो, तुमच्या रणजित या गोष्टीला तयार होईल. हो, मी छान निर्णय घेतलाय. हो. पण रणजित या गोष्टीला कसं काय तयार होईल? हो, म्हणजे तुमच्या सल्ल्याशिवाय थोडीच तो काय करणार आहे. तुम्हाला विचारूनच करेल आणि तुमच्या समोरच सही करेल. असं नुसतं तोंडी बोलून कसं झाले? त्यासाठी तुम्हाला दोघांना माझ्या समक्ष सह्या करायला लागतील. हो, चालेल. तसं करू सांग. आणि रणजित ह्या गोष्टीला मात्र तयार होईल असं मला तरी वाटत नाही. अहो, मी तेच सांगते. तो तुमच्या समोरच सही करेल. म्हणजे तुमचा सल्ला घेऊनच सगळं करेल ना. ठीक. हो, चालेल. तुम्ही पेपर्स घेऊन कधी येता? आजच याल, म्हणजे आजच्या आज लवकर होऊन जाईल. येतो की आजच येतो. एवढं अर्जंट असं नाही, आजच येतो. हो. ठीक आहे. माझा एक वकील मित्र आहे, त्याचं नाव रामाराव आहे. हा नाव रामाराव असून स्वतःच 5 वेळा घटस्फोट करून मोकळा झालाय. आपण घटस्फोटाच्या केसमध्ये एकदम हात काढला त्याचा. मी असा जातो, तुमचे पेपर बनवतो आणि त्याच्याकडे देतो. बरं, चालेल. आज दुपारी या. हो हो नक्की. ठीक. तुमच्या केबिन आहे. बरं, म्हणजे मलाही थोडा अवधी नाही. रणजितला तयार करावं लागेल ना. एक मिनिट मॅडम, हां. मी काय म्हणतो, कालपर्यंत रणजितच्या तावडीतून सुटायला तुम्ही जंग पछाडत होता आणि आज असा एकदम अचानक कोणता उपाय शोधून काढला? कालपर्यंत माझ्याकडे जे नव्हतं ते मी एका रात्रीत मिळवलं. म्हणजे यश देवाधीन असणं यश. किंमत महत्वाची. ओके, गुड 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 गुड. कीप इट अप, कीप इट अप. चालेल. लवकर पेपर तयार करून तुमच्या घेऊन येतो. या 2 वाजता या. हा. हो हो नक्की. तुम्ही ऐकलंच असेल सगळं. हो ना, आम्ही आमचे कान इथेच डिपॉझिट करून ठेवले होते. चला, म्हणजे आता फक्त 2 सह्यांची गरज आहे. 2 लाखाच्या 2 सह्या. 3 सह्या हव्या असल्या ना तरी देऊ. हा, थोडंसं कन्सेशन सुद्धा देऊ. काय? हो. एका सहीचा पत्ता नाही आणि 3 सह्या देते. सकाळी सकाळी दस्तर लावू नको. आणि काय रे, त्या सुब्रमण्यमला पाहून कुठे पळून जात होतास? अरे पण त्यांना अजिबात संशय आला नाही. हा, म्हणजे पहिल्याच पिढीत अभिजितला रणजित म्हणून मान्य सुद्धा केलं. चला, म्हणजे काळजीचा कारण नाही आता. मला वाटते ना काळजी. काळजी वाटते. रणजित इथे येतोय. काय? बापरे,
मग आमचं इथे थांबणं धोक्याचं आहे. नाही म्हणजे आम्हाला इथून लवकर जायला पाहिजे. आणि आणि ते सुब्रमण्यमला फोन करून सांगा म्हणा मग तू आणखी इथे येऊ नकोस म्हणून. नाही नाहीतर पद्मा आपला प्लॅन अगदी परफेक्ट. हो परफेक्ट आहे ना, मी कुठे काय म्हणते. पण सुब्रमण्य बरोबर 2 वाजता इथे येणार आणि त्याच्या अगोदर रणजित साहेब इथे हजर असतील. त्याचं काय? महाधूर्त माणूस आहे तो. आपल्या कारस्थानातला क जरी त्याला कळला ना. नाही कळणार. त्याला आपल्या प्लॅनचा एक अक्षरही नाही कळणार. दुपारी 2 वाजता येतो ना. आता मी त्याची वाट बघते. पद्मा माझ्याकडे झोपेच्या गोळ्या आहेत. नेहमीप्रमाणे आल्यावर मला तो विस्कीचा पॅक माग आणि विस्कीचा पॅक घ्यायला जेव्हा मी बा काउंटर पाशी जाईल तेव्हा माझ्याकडच्या गोळ्या बिस्किटमध्ये त्याच्या बिस्किट गोळ्या टाकायच्या. हो आणि गोळ्यांच्या इफेक्टमुळे तो गाढ झोपी जाईल आणि मग त्याला आपण या किचनमध्ये कोंडले. म्हणजे प्लॅनचा दुसरा भाग सुद्धा आपल्यात राहील. वास्तविक रणजित इथे येतोय त्यामुळे धोका निर्माण व्हायची गरजच नाही. कारण रणजित न सांगता इथे आला असता तर काही वाटेल ते झालं असते. पण आता सगळे ट्रम्प कार्ड्स आपल्या हातात आहेत. त्यामुळे रणजित इथे येईल किंवा तो आपल्याकडे बेशुद्ध अवस्थेत कोंडून असेल. मला खात्री आहे ना. पद्मा तुझा धी खचत चाललाय का? नाही म्हणजे त्याचं काय आहे, वर्षभर अभ्यास करून सुद्धा आणि परीक्षा जवळ आली ना की धडधड होतेच ना, म्हणून सांगितलं मी. रणजितच्या कपड्यात तरी तसा दिसतोय का? तुला काय वाटतं? मला तर वाटतं त्याला समजलं तर मला नागडा करूनच मारेल. अजून काही हवं आहे का? अजून काय घेऊन अजून? हा सिगारेट. हा साहेब मी सिगारेट. हे नको, सिगरेट नको, ते खोकताना संशय येईल त्याला. अरे 2 दम मारायचे, 1 सही करायची की बस. अरे आपण 2 लाखाचे धनी हो, 2 लाखाचे आहेस कुठे? ओ माय गॉड म्हणजे सहीचं काय? वरती बसून काय मी नुसतं माशा मारत नव्हतो. हे बघा, परफेक्ट आहे. त्याच्याने माझ्या हात दिसण्यातच साम्य असं नाही, अक्षरात सुद्धा आहे. पण त्याला नेहमी ग्रहांची साथ लाभली. मी ग्रहांच्या कचाड्यातच सापडलो. म्हणजे मी काय म्हणते रणजित म्हणजे आज जरा किंचित मोठा वाटतो. तो माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठा आहे ना, मग थोडा आर मोठा असणारच. बरं ठीक आहे चालेल. मी काय म्हणते आपल्या प्लॅन मध्ये जरा भाऊजी थोडं चेंज झालाय. आय मीन रणजित हे थोडासा घेणार आहे. ऐका इझी. तो इथे आल्यावर माझ्याकडे झोपेच्या गोळ्या आहेत. त्याच्या विस्कीत मी झोपेच्या गोळ्या टाकणार आहे आणि त्याला किचनमध्ये तुमच्या गोळ्या दिल्यानंतर त्याला किचन मध्ये कोण ठेवायची काय गरज आहे? अभिजित आल्यावर ना तुला कुठेतरी लपून बसावं लागतं. कुठे लपायचं ते माहिती आहे मला. मागे विहीर आहे ना, तिथे काटेरी कंपाऊंड आहे. तिथेच मी लपणार आहे. मी लहानाचा मोठा तिकडेच झालो आहे. पद्मा तू आता आज किचनमध्ये सगळं आलं ठीक आहे. आणि भाऊजी तुम्ही आता रणजितच्या भूमिकेची तालीम सुरू करता. म्हणजे सुब्रमण्यम आल्यावर कसं बोलायचंय, कसं उठायचंय, कसं बसायचंय, किती बोलायचंय, किती नाही बोलायचंय हे सगळं प्रयत्न कर. ठीक आहे पद्मा हा बघतो किचन. आणि भाऊजी मी सुद्धा आले का तेव्हा तुम्ही तयारी करा. तालीम करायची रणजितची.
म्हणजे कोणत्याही क्षणी. त्यामुळे तुम्ही जाऊन लपा. पण येतोय म्हणून सगळ्या तयार झाले. फक्त 2 गोळे. खेळाला कोणी घराला लागणार म्हणून तुझ्यापासून घटस्फोट मी ऐकलाच पाहिजे. अरे अरे तिथेच काय थांबलाय? कोणाशी बोलत बसलाय? इथे मी तयार होत बसली. नको त्या क्षणी इथे हसत बसायलाच पाहिजे. रणजित अरे हा आला. शेवटाने हाय. चक्क माझ्या स्वागतासाठी दारातच उभी आहेस. हो म्हणजे पंचायत हे ओवाळणारच होते पण जरा वेळ कमी पडला. फ्लाईट 10 मिनिटं जरा लवकर आली. ये. बरं ट्रिप कशी झाली? फॅन्टॅस्टिक. अरे वा. अरे काय बघतोयस? अगं खरंच नको आहे. अगं अरे हे रे म्हणजे दारू बाबतीत माझा काही म्हणजे विरोध नाहीये पण घरात द्यावी असं म्हणते. अगं सकाळीच गोव्याला एका डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टर म्हणाले अल्कोहोल घेऊ नको 2-4 दिवस. म्हणजे हे बघ म्हणजे म्हणजे मी बनवलाय ना हा पॅक. हो तर एवढा पॅक संपवून टाकला प्लीज. अगं खरंच नको आहे मला. माझ्यासाठी प्लीज एवढा पॅक संपवून प्लीज. ठीक आहे एक काम कर, तू एक सीट घे. नको मी दुसरं बनवून आणते ना चेअर्स करायसाठी. जस्ट अ मिनिट आय एम हिअर. Yes, नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. तू पास्कल आला नाही पैसे न्यायला? नाही अजून नाही आलाय. मी हे बघ आज तुझ्यासाठी बनवलाय ना प्रेमाने. हा तूच घे. माझ्यासाठी प्रेमाने घे ना. नाही नको मला अगं घे. मला त्रास होतो. रणजित नको. मोजतोय कशाला? म्हणजे नाही घे, नको. मी सांगतोय ना. मला बघू दे हवेत कशी तरंगते असते. गोळ्या टाकल्या का विस्कीत? हो टाकले. मग प्यायला ना तो नेहमी प्यायले. माता माता तूच काहीतरी वाट काढी आपण. तुम्हीच काढा. अगं पद्मा
सिगरेट ओढायला लागली. वा, साहेब जेवण वाढलंय. तर खाली आहे. तुझ्या जाळून टाकलं. तुझ्या दलिंदरची चिठ्ठी होती ना, जळून टाकलीस. हो काय म्हणतोय, बरं आहे ना? हो आई तिथेच आहे ना? हा चांगला आहे ना? हो त्याला म्हणावं तिथेच राहा. हा कवर सुद्धा जाळून टाक. हो सर. काय होतंय तुला? काही डोळा लागला. अच्छा, पद्माचं पत्र इकडे आलं म्हणून ऑप्शन झाली असते का? बरं झालं, एका रहस्याचा उलगडा तरी झाला. ज्या माणसाने या घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आणली, या घराण्याला काळीमा फासला, अशा माझ्या भावाची माहिती कुठल्या तोंडाने तुला देणार होतो? या घराशी नातं तोडून त्याने गुन्हेगारी जगाशी नातं जोडलंय. आता बसलाय तिकडे आपल्या गर्भाची पाप खेळत. तुझा कोणी भाऊ असेल मला काय फरक पडत नाही. तर तुला असं वाटतंय का मी मुद्दाम त्याला जेलमध्ये सडवतोय असं? अगं काही झालं तरी 26 जानेवारीच्या आत तो सुटून येणार नाहीये. हा, पण त्याची तिकडे व्यवस्थित देखभाल व्हावी अशी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे मी तिकडे. हे बघ माझा याच्याशी काही संबंध नाही. मला याच्याशी काही करायचं नाही. आणि तू बोलत बस. तुला असं वाटतंय का मी मुद्दाम हे सगळं करतोय? ठीक आहे, तुझी खात्री पटवून ठेव. थांब. तू काय करतोस? तू कोणाला बोलवतोस? ए, राजे. हेलो, हाँ TR जे, हाँ मेयर साहब है? हाँ जरा हाँ नमस्ते मेयर साहब, रणजीत परदेसी बात कर रहा हूँ, मुंबई से. हाँ अभिजीत परदेसी का बड़ा भाई. हाँ क्या हाल है? पूरा हाल. अच्छा, चलो छोड़ो इन बातों को. हमारे घर के आतंकवादी का क्या हाल है? अभिजीत का क्या हुआ? रिहा किया गया? क्यों? अच्छा, बैंक लूटने वाले कोई और थे? कब रिहा किया गया? कल? थैंक यू. अच्छा, मुझे बात है. कोई खेल खेला जा रहा है क्या? बघा, गाठ माझ्याशी आहे. काही कारस्थान शिस्त आहे का या घरात? म्हणजे सांगायचं नाहीये का? मी सांगतो. अभिजीत ह्या जेलमधून थेट इकडे येतो. तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो आणि तुमचा विश्वास संपादन करून घेतो. तुम्ही त्याला या घरात आश्रय देता. बरोबर ना? माझ्या विजितला मारू नका. माझ्या विजितला मारू नका प्लीज. प्लीज प्लीज माझ्या विजितला मारू नका. मारू नका प्लीज. अभिजित, अभिजित, अच्छा, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. जा, पळून जा. तो इथेच आहे. पळून जा.
माझ्या पाठीमागे जन्माला हा माझा अपमान आहे. सारख्या रूपाची, सारख्या आकाराची, सारख्या वर्णाची दोन माणसं या घरात हवीच कशाला? एकाला तर जावंच लागेल. तुझं काय चाललंय? विशाळाने एखादा कट रचण्यापूर्वी त्याच्या पळवटा सुद्धा शोधून ठेवला पाहिजे, नाहीतर असं हे बुमरँग व्हायला होतं. या पिस्तॉल मध्ये 3 गोळे आहेत. किती? 3. पहिली गोळी त्या दलिंदर साठी, दुसरी गोळी त्याच्या डेम साठी आणि तिसरी गोळी तुझ्यासाठी. आपण तुला एक ऑफर देतो. स्विस बँकेचं सगळं अकाउंट माझ्या नावावर करून देत असशील हा, तर तिसऱ्या गोळीचा मी वापर करणार नाही. पिस्तॉल इकडे दे.